बघा, टाइप्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन या ठिकाणी हा पॉईंट दिलेला आहे. याच्यामध्ये ते सांगतात एक्सप्रेशन्स आर नेम आफ्टर द नंबर ऑफ टर्म्स दे हॅव. म्हणजे ज्या एक्सप्रेशनमध्ये कोणताही एक्सप्रेशन त्याच्यामध्ये किती टर्म्स दिलेले आहेत यावरून त्याचा टाईप हा ठरत असतो. पुढे म्हणतात ते एक्सप्रेशन्स विथ वन टर्म. ज्या एक्सप्रेशनमध्ये एक टर्म आहे बघा, इथे मी उल्लेख केलाय, एक्सप्रेशन्स विथ वन टर्म आर कॉल्ड मोनोमियल्स. ज्या एक्सप्रेशनमध्ये एक टर्म असते त्यांना मोनोमियल्स म्हटलं जातं. त्यानंतर ते म्हणतात दोज विथ टू टर्म्स, ज्याच्यामध्ये दोन टर्म्स आहेत त्याला बायनोमियल असं म्हटलं जातं. आणि पुढे म्हणतात विथ थ्री टर्म्स आर कॉल्ड ॲज ट्रायनोमियल्स. ज्याच्यामध्ये तीन टर्म्स असतात त्याला ट्रायनोमियल म्हटलं जातं. अँड इफ दे हॅव मोर दॅन थ्री टर्म्स दे आर कॉल्ड पॉलिनॉमियल्स. तीनपेक्षा जास्त टर्म्स असतील तर त्याला पॉलिनॉमियल्स असं म्हणतात. मग खाली त्यांनी उदाहरणं पण दिले. पहिलं उदाहरण दिलं आपल्याला मोनोमियलचं. ठीक आहे, मोनोमियलमध्ये बघा सगळ्या उदाहरणामध्ये तुम्हाला एकच टर्म दिसेल. जसं की पहिल्यांदा 4x आहे. ठीक आहे, त्यानंतर 4x म्हणजे 4 आणि x. त्यानंतर तुम्हाला 5/6m ही एक सिंगल टर्म दिसेल. आणि नुसता नंबर जरी असला -7 +7 असा नंबर जरी असला तरी त्याला मोनोमियलच म्हटलं जातं. आता दुसरा प्रकार जो आहे तो आहे बायनोमियलचा. याच्यामध्ये दोन टर्म या प्लस किंवा मायनस या साइनने जोडलेले असतात. जसं की सुरुवातीला बघा एक नंबरचं दिलेलं आहे 2x - 3y. याच्यामध्ये 2x आणि 3y ह्या ज्या दोन टर्म आहे बघा, 2x याच्यामध्ये 2x आणि 3y या दोन टर्म मायनस साइनने जोडलेले आहेत. त्यानंतर इथं 2l + 2b या ज्या दोन टर्म आहे 2l आणि 2b या प्लस साइनने जोडलेल्या आहेत. आणि 3 नंबर बघा 3mn ही एक टर्म आहे आणि 5m² ही एक टर्म आहे, ती मायनस साइनने जोडलेली आहे. मग हे सगळे उदाहरणं दोन टर्मवाले उदाहरणं हे बायनोमियल या कॅटेगरीमध्ये येतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे ट्रायनोमियल, ज्याच्यामध्ये तीन टर्म असतात. जसं की इथं a, b आणि c अशा तीन टर्म आहेत आणि ते जोडल्यात प्लस साइनने. त्याच्यानंतर सेकंड वाला बघा x² - 5x + 6 यामध्ये x² 5x आणि 6 या तीन टर्म प्लस मायनस या साइनने जोडलेल्या आहेत. त्यानंतर तिसरं उदाहरण बघा 8a³ ही एक टर्म आहे. त्याच्यानंतर 5a²b ही सेकंड वाली टर्म आहे. त्यानंतर c ही तिसरी टर्म आहे. इथं तीन टर्म मायनस आणि प्लस या साइनने जोडलेले आहेत. मग याच्यामध्ये तीन टर्म जोडलेले आहेत म्हणून हे उदाहरण झालं ट्रायनोमियलचं. आणि शेवटचा प्रकार पॉलिनॉमियल, ज्याच्यामध्ये तीनपेक्षा जास्त टर्म असतात, 4, 5, 6 किती असू द्या, त्यांना म्हटलं जातं पॉलिनॉमियल्स. याच्यामध्ये पहिलं उदाहरण जर बघितलं तर याच्यामध्ये टोटल आपल्याला 4 टर्म त्या ठिकाणी दिसत आहेत. दुसऱ्या उदाहरणात सेकंडवाल्या याच्यामध्ये आपल्याला 5 टर्म्स या ठिकाणी दिसत आहेत. तर अशा प्रकारे अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे टोटल 4 प्रकार पडतात. पहिलं मोनोमियल, दुसरं बायनोमियल, तिसरं ट्रायनोमियल आणि चौथं पॉलिनॉमियल. आता प्रॅक्टिस सेट 32 मध्ये बघा तुम्हाला मोनोमियल जे आहेत ते कोणकोणते आहेत. तर याच्यामध्ये पहिलं 7x, त्याच्यानंतर 6 नंबरचं उदाहरण a, त्याच्यानंतर 7 नंबरचं उदाहरण 4. हे जे तीन उदाहरणे आहेत हे आपल्याला मोनोमियल या प्रकारातले दिसत आहेत. त्यानंतर बायनोमियल कोण आहे तर सेकंड वालं 5y - 7z, त्याच्यानंतर 5m - 3. हे दोन एक्झाम्पल्स आपण बायनोमियल या कॅटेगरीतले सांगू शकतो. मग ट्रायनोमियलचे उदाहरण यामध्ये कोणकोणते आहेत, ज्याच्यामध्ये तीन टर्म्स असतात ते ट्रायनोमियल. सो याच्यामध्ये 3 नंबरचं एक्झाम्पल आहे 3x² - 5x², 3x³ - 5x² - 11 आणि 8 नंबरचं उदाहरण 3y² - 7y + 5. हे जे उदाहरण आहेत ते तुमचे ट्रायनोमियल आहे.
आणि राहिलेलं एक एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता कोणत्या कॅटेगरीतलं आहे. राहिलेलं एक एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता कोणत्या कॅटेगरीतलं आहे. थँक्यू.